दरम्यान ठाकरे बंधूंची युती झालेली आहे, फक्त घोषणा करणं बाकी असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. घोषणा आज संध्याकाळी करायची की उद्या एवढाच विषय बाकी असल्याचं राऊतांनी सांगितलं. कार्यकर्त्यांनी ही युती स्वीकारली असून ते कामाला लागले असं राऊतांनी म्हटलंय. काल रात्री जागवाटपावर शेवटचा हात पूर्ण झाल्याचं राऊतांनी सांगितलंय. वरळी डोममध्ये मराठीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हाच युती झाली असं राऊतांनी नमूद केलं. तर केडीएमसी, ठाणे, मीरा भाईंदर, पुणे, नाशिकमध्ये जागावाटपात चर्चा पूर्ण झाल्याची माहिती राऊतांनी दिलेली आहे. ही युती जी आहे शिवसेना, उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यामध्ये युती तर झालेलीच आहे. फक्त जागा वाटपावर शेवटचा काल रात्री पूर्ण झाला. आता राज आणि उद्धवजी यांनी एकत्र येऊन या संदर्भात जो काय जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात त्यांना घोषणा करणं तेवढं बाकी आहे. आता ती आज करायची संध्याकाळी की उद्या याच्यावर आम्ही आता निर्णय घेऊ. पण आजपासून नॉमिनेशन म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली आहे. खरं आहे, ज्या दिवशी वरळीच्या डोममध्ये दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युतीची घोषणा झाली. तुम्हाला चिंता कशा करता पाहिजे की आता का घोषणा नाही, उद्या का घोषणा नाही? करू ना, आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू. तुम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्ही करणार नाही. तुमचा अजेंडा मीडियाचा राबवणार नाही. आमचं जे शेड्यूल ठरलेलं आहे त्यानुसार आम्ही करणार. नाशिकमध्ये चर्चा आटपलेली आहे, पुण्यामध्ये विषय संपलेला आहे, कल्याण डोंबिवलीतला विषय संपलेला आहे, ठाणे आणि मीरा भाईंदरला सुद्धा हा विषय आम्ही जागा वाटपाचा संपवल्यामुळे आता इतक्या 7-8 महानगरपालिकांचं काम करताना थोडा वेळ लागतो. विषय मुंबई महानगरपालिकेचा. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. काही विद्यमान नगरसेवक असतात, त्यांच्या जागांची अदलाबदल होत असते युतीमध्ये, तर त्यासाठी लोकांना एकत्र बसवून त्यातून मार्ग काढावा लागतो. तर या सगळ्या गोष्टी जवळजवळ पूर्ण झालेल्या आहेत. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आत्ता मी थोड्या वेळाने माननीय उद्धवजींशी आणि राजसाहेबांशी बोलून आम्ही त्याच्यावरती निर्णय घेऊ. काय